नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:01 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:39 ते 5:17 आणि यमगंड काळ सकाळी 9:07 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 12:55 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि गुरुचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. व्ययातील मंगळाबरोबर तृतीयातील गुरु हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मूडमध्ये जाणवणे इतपत बदल दिसून येईल. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. नवीन कामं हाती घ्याल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याची साथ सुद्धा लाभेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. पैशाच्या खर्चापासून लांब राहा. कमिटमेंट प्रॉमिसेस आणि कागदोपत्री व्यवहार यापासून काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातील मंगळाबरोबर द्वितीयातील गुरु हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी जे तुमचा खर्च आहे त्यावरती लक्ष द्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातील मंगळाबरोबर तुमच्याच राशीतला गुरु हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या नंतर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भाव व भावनांवरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील मंगळाबरोबर व्ययातील गुरु हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल
दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भविष्यकालीन नियोजनांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. अष्टमातील मंगळ आणि लाभातील गुरु हे परस्पर दृष्टी अधिष्ठित केंद्र करण आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. त्यावेळेस तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल आणि महत्त्वपूर्ण कामं सुद्धा दिवसभराची तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीत हाती घेऊ शकता, पूर्ण होताना दिसतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. अनपेक्षित अनावश्यक आर्थिक खर्च होऊ शकतील. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकंवर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. सप्तमातील मंगळ हा दशमातील गुरुबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडं तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील मंगळाबरोबर भाग्यातील गुरु हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. फिरणं वगैरे होऊ शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले अचानक काही बदल तुम्हाला दिसू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. पंचमातील मंगळ हा अष्टमातील गुरु बरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले चढ उतार तुम्हाला दिसू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे दिसून येऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. चतुर्थातील मंगळ हा दशमातील गुरुबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ती पूर्ण न झाल्यामुळे थोडाफार मनस्ताप जाणवू शकेल. याकरता दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही कामं हाती घेऊ शकता. तुमचा मूड चांगला दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. घरातील व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद चित्र असे काय अनुभव येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील मंगळ हा षष्ठातील गुरुबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळू शकतील. नवीन गुंतवणूक होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं फिरणं होईल. थोडंसं स्ट्रेस आल्यासारखा जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहा.
दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:55 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील मंगळ हा पंचमातील गुरुबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. जे तुमच्या कार्यक्षेत्रात संबंधित महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र असे काय अनुभव येऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:55 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील मंगळ हा चतुर्थातील गुरुबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भाव व भावनांमध्ये नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. घरातील वादविवाद डोकं वर काढू शकतील किंवा घरातील व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र असे काय अनुभव येऊ शकतील त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 मे 2026 कर्जाचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.